भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या परिमंडळ 2 अंतर्गत बनावट एव्हरेस्ट आणि मॅगी मसाला बनवून विक्री करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर राहणार बदलापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 इसम टाटा कंपनीचा एस टेम्पो क्रमांकमधून बनावट मसाला विक्री करण्यासाठी जब्बार कंपाऊंड शांतीनगर भिवंडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना दिली होती। पोलीस गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पुंगे आणि अंमलदार यांनी योग्य सापळा रचून 17 मे रोजी गरीब नवाज हॉटेल समोर जब्बार कंपाऊंड शांतीनगर येथे 2 आरोपी महेश लालना प्रसाद यादव वय वर्ष 42 राहणार जोगेश्वरी मुंबई आणि मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान वय वर्ष 41 राहणार जोगेश्वरी मुंबई यांना ताब्यात घेतलं। त्यांच्या ताब्यातून एकूण 1,08,000 रुपये किमतीचा बनावट एव्हरेस्ट आणि मॅगी मसाला आणि टाटा एस टेम्पो असा एकूण 4,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सचिन काशीनाथ पासलकर यांच्या तक्रारीवरून आरोपी महेश यादव आणि मोहम्मद सलमान यांच्या विरोधात कॉपीराईट कायद्याअंतर्गत आणि ट्रेडमार्क कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान मोहम्मद सलमान यानं सुरत गुजरात येथून हा बनावट माल खरेदी केल्याचं उघड झाले। सुरत येथे तपास केला असता करण सुरेशभाई मेवाडा वय वर्ष 22 राहणार सुरत हा परवानगीशिवाय प्लॉट नंबर 128 ईश्वरनगर सोसायटी पर्वतगाव सुरत येथे पॅकिंग मशीनच्या साहाय्यानं बनावट माल तयार करत असल्याचं आढळून आलं। पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी परिमंडळ 2 भिवंडी, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील, निरीक्षक अतुल अडरकर आणि तपास पथकांच्या सदस्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। जो ओरिजिनल एवरेस्ट मसाला है उसको अपन लाइट में अगर देखेंगे तो उसके अंदर से अपने को ई ऐसा दिखता है, एवरेस्ट का ई, और जो ये डुप्लीकेट है उसमें कुछ चमकता नहीं है और ये पहचानने में आता है। लेकिन सामान्य ग्राहक को ये बात मालूम नहीं रहती और वो डुप्लीकेट को ही ओरिजिनल समझ के इस्तेमाल करता है। इससे लोगों के आरोग्य का भी प्रश्न है और ये सब बहुत खतरनाक बात है। तो ये आज हमने सब सीज करके और ये फैक्ट्री तक जाके इसका हमने भंडाफोड़ किया है। सर, ये फैक्ट्री और भी कई जगहों पर चालू है कि सिर्फ गुजरात में ही चालू है? नहीं, अभी तक तो अपने को गुजरात में ही ऐसा ये सूरत में मिला है। डोंबिवलीतल्या MIDC भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झालाय। या स्फोटामुळे साधारणतः 3 ते 4 किलोमीटरचा परिसर हादरल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी MIDCवर आरोप केलेत। 2 वर्षापासून MIDC कडून कोणत्याही कंपनीचं फायर ऑडिट करण्यात आलं नाही असल्याचं त्यांनी सांगितलं। एखादी दुर्घटना घडू नये यासाठी जी काळजी घ्यायची असते ती प्रशासनिक पातळीवर कधीच घेतली जात नाही। महत्त्वाचं म्हणजे फायर ऑडिटसारखी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच विभागाद्वारे केली जात नाही। त्यामुळे आग लागल्यावर ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या योग्य वेळेत होत नसल्यामुळे आग वाढते आणि अनेकांचा मृत्यू होतो। माध्यमं 2 दिवस बातमी चालवतात, नंतर सगळं विसरून जातात। मृत्यू झालेल्यांना काही आर्थिक मदत दिली जाते, मात्र त्यानंतर त्या घटनेची कोणतीही चर्चा होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। गेल्या 2 वर्षात MIDC कडून कोणत्याही कंपनीचं फायर ऑडिट करण्यात आलं नसून याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे। डोंबिवलीत 2 वर्षापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती। त्यावेळी घराघरात आग पोहोचली होती। त्यानंतर आजपर्यंत अशा घटना घडू नये यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। तेव्हापासून आजपर्यंत MIDCनं किती कंपन्यांचं फायर ऑडिट केलं याची श्वेतपत्रिका काढावी असंही आव्हाड यांनी सांगितलं।
यावर्षी देशभरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कधी येईल, तसंच यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एंट्री झाली असून 31 मेपर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसंच भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जून दरम्यान या मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात होणार आहे. गेल्या वर्षी एल निनो सक्रिय झाला होता, त्यामुळे संपूर्ण भारतात खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या 3 ते 5 आठवड्यांमध्ये एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दुपारी 2 वाजण्याची वेळ. सर्वत्र शांतता असताना अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणात आगीचा मोठा लोळ उंचच उंच उडाला. सर्वत्र धूरच धूर दिसत होता. 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात स्फोटाचे हादरे बसले. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की दुकाने, घरांवरचे लोखंडी रॉड उडून मोठं नुकसान झालं. तसंच इमारतींच्या काही घरातील काचा फुटून त्या अंगावर पडल्यानं अनेक जण जखमी झाले. 3 ते 4 किलोमीटरवरील डोंबिवली रेल्वे स्थानकही हादरलं. नेमकं काय झालं आहे हे कुणालाच कळत नव्हतं. जो तो सैरावैरा पळत होता. कोणाचं डोकं फुटलं होतं तर कोणाचा हात तुटला होता. 26 जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्यासाठी रक्तदान केलं. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र प्रचंड प्रमाणात धूर पसरला असल्यानं कोणत्या कंपनीला आग लागली आहे, किती कंपन्यांचा आगीनं ताबा घेतलाय याचा अंदाजच येत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची काल मोठी दमछाक झाली. आपलं नाव सांगाल आणि या हॉस्पिटलमध्ये, एम्समध्ये किती ब्लास्टनंतर किती रुग्ण आले होते, त्यातले किती स्टेबल आहेत, किती जणांना डिस्चार्ज झाला आहे, किती जणांची इंजरी एकदम क्रिटिकल आहे, गंभीर स्वरूपात आहे, ICUमध्ये किती आहेत, कोणी कॅज्युअलिटीज आहेत का, याविषयी थोडी सविस्तर माहिती. ओके, मी डॉक्टर विशाल लापशे आहे. जे पण आपल्या इथे कॅज्युअलिटीज आल्या ब्लास्टनंतर 26 पेशंट टोटल आपल्या इथे ॲडमिट झाले. त्यापैकी 6 आपण ICUला ठेवले आहेत. त्याचं कंडिशन थोडंसं क्रिटिकल होतं. बाकीचे 20 जे आहे ते स्टेबल आहे, वॉर्डमध्ये ठेवलं आहे. त्या 6पैकी पण एकाचं थोडं मल्टिपल इंजरीज आहे, हेड इंजरी वगैरे आहे, तर ते जास्त सिरियस आहे. बाकी त्यांना इंजरीज म्हणालं तर बोन इंजरी म्हणू, ॲबडॉमिनल इंजरी म्हणू, चेस्ट इंजरी म्हणू, असे वेगवेगळे इंजरीज त्यांना झाले आहेत. ठीक.
तर ह्या सर्व जे पेशंट आहेत जे आता स्टेबल आहेत त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो? साधारण आजचा दिवस आपण ऑब्झर्व करूया. जर ते स्टेबल असेल तर आपण मोस्टली उद्यापर्यंत त्यांना सुट्टी देऊया. जे वॉर्डमधले पेशंट आहे, जे ICUमध्ये ॲडमिट झाले आहेत, त्यांना मल्टिपल ट्रीटमेंट्स लागेल, ऑपरेशन वगैरे लागेल त्यांना. ठीक आहे, थँक्यू. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसं उशिरानं सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी 60% झालं आहे. हे काम वेगानं सुरू असून 31 मेपर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे. आज महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवण्यात याव्यात. त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा, म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठवून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यावधींचा खर्च कमी होईल, त्या दृष्टीनं पावले उचलण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसंच स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि युवक यांची मदत घ्यावी असं आयुक्त राव यांनी सांगितलं. त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईचं काम याचीही आयुक्तांनी पाहणी केली. वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, थिराणी नाला, वागळे स्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, तर परबवाडी येथील नाला येथेही आयुक्त राव यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्थानिक कार्यकारी अभियंता आदीही उपस्थित होते. पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचं काम आणखीन जलद करावं, तसंच नाले गटारे यातून काढलेला गाळ तातडीनं उचलावा, याचाही आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला.